न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आंबेडकरी समाजाचा इशारा, खोटी फिर्याद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। खोटी फिर्याद की मोठा कट, पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी। पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुमेध गायकवाड यांचे नाव अन्यायकारकपणे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना निवेदन देण्यात आले। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सुमेध गायकवाड यांच्यावरील कथित खोटे आरोप मागे घ्यावेत, तसेच खोटी फिर्याद दाखल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियावरील एका प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सुमेध गायकवाड यांचे नाव विनाकारण समाविष्ट करण्यात आले आहे। ते संबंधित घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह आंबेडकरी समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड, नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जी बाळवणी येथे घटना घडली, जो बेकारसे म्हणून डॉक्टर आहे, त्यांनी जी 8 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी खालच्या दर्जाची नीच दर्जाची पोस्ट केली होती, त्या संदर्भात आम्ही आज SP साहेब सुदर्शन यांची भेट घेऊन पूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या डॉक्टरवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला। व ज्या घटनेत सर्वात प्रथम ज्यांनी ही घटना उघडकीस आणली, जे आपले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेधजी गायकवाड यांनी ती घटना उघडकीस आणली, तर पारनेर पोलिसांचे जे खेडकर साहेब आहेत त्यांनी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला खंडणीचा। जर असं होत असेल, जर कुणी आज काही घटना उघडीस आणली तर त्यांच्यावरच हे पोलीस खात्यातर्फे गुन्हे दाखल होतात। तर आमचा स्पष्ट आरोप आहे की यामध्ये काहीतरी त्या डॉक्टरकडून चिरीमिरे घेऊन खेडकर व त्यांच्या सर्व टीमने या आपल्या आंबेडकरी समाजाच्या वतीला ज्यांना गुन्हा दाखल केला, सुमेधजी गायकवाड, तो खोटा गुन्हा आहे। ते त्या दिवशी त्यांचे CCTV फुटेज उपलब्ध आहे, त्यांनी जो टायमिंग दिला, जे पैसे काढला, तो वेळ सांगितला आहे, त्यावेळेस ते संभाजीनगरमध्ये आहे, त्याचे फुटेज उपलब्ध आहे। तर आम्ही मागणी केलेली आहे की हा खोटा गुन्हा लवकरात लवकर रद्द करावा व डॉक्टर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।